गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मजेत असाल आणि आनंदी असाल. तर काल आम्ही गेलो होतो अनिशच्या स्कूलमध्ये कार्निवलसाठी, म्हणजेच आनंद मेळाव्यासाठी. त्यासाठी आम्ही सगळेजण तयार होऊन निघालो होतो अनिशच्या स्कूलच्या दिशेने. इथे काव्याला पुढच्या सीटवर बसायचे होते, म्हणून ती कारचा पहिला दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करत होती आणि ती माझ्यासोबतच बसली. तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आले की गेटवरच आम्हाला एंट्री पासेस ह्या दाखवायच्या आहेत, पण लाईन मोठी असली कारणाने आम्हालाही लाईनमध्येच लागावे लागले आणि आम्ही आमचा नंबर येण्याचा वेट करत होतो. तिथे असलेल्या काकांनी माझ्याजवळच्या एंट्री पासेस घेतल्या आणि त्यातला QR कोड काढून घेतला, कारण त्यांना नंतर लकी ड्रॉ विनर घोषित करायचा होता. इथे आत आल्यानंतर आम्ही बघितलं की इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत, म्हणजेच फूड स्टॉल आहेत, गेम स्टॉल आहेत, शॉपिंगचे स्टॉल आहेत, भरपूर साऱ्या राईड्स आहेत आणि लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स देखील इथे चालू झालेला होता. तिथे सोबत डीजेचं म्युझिकही चालू झालेलं होतं. मग काय, मुलं थोडंसं त्या म्युझिकवर थिरकली आणि नंतर तुम्ही बघू शकता इथे ही लांब लचक अशी खाऊ गल्लीच होती. फक्त आपल्याला पेड करून तिथे कुपन घ्यायचं होतं. नंतर मला पुढे एक चीज केक स्टॉल दिसला, पण ते आम्ही घेणं टाळलं. त्याच्याच बाजूला मला एक क्लोथ्सचं आणि ज्वेलरी शॉप हे असं कंबाईनचं शॉप होतं, पण कॉस्ट खूप जास्त असल्या कारणाने ते मी काही घेतलं नाही. नंतर आम्ही डिसाईड करतच होतो की कुठे जायचं आधी म्हणून. तेवढ्यात आम्हाला एक बुक्सचा स्टॉल दिसला. मग काय, पुस्तकप्रेमींना पुस्तक घेण्याचा मोह इथेही आवरला नाही आणि फायनली अनिशला जे बुक हवं होतं ते बुक त्यांनी परचेस केलं. बुक घेऊन झाल्यानंतर इथे साईडलाच एक लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स चालू होते. आम्ही 5-6 परफॉर्मन्स बघितले, त्यापैकी मला हा परफॉर्मन्स खूप आवडला, त्यामुळे मी हा थोडंसं इथे शूट करून घेतला आहे. याच्यात आई, वडील आणि मुलगा हे सुंदर असा डान्स करत होते, त्यासाठी मी थोडंसं शूट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर डान्स ते परफॉर्म करत आहेत. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही वळालो गेम्स झोनकडे. इथे अनिशने टॉस द रिंगचा गेम खेळला, पण अनलकीली त्याची रिंग काही त्या वस्तूमध्ये गेली नाही. ठीक आहे, हार जीत हा एक गेमचा पार्ट आहे, पण पार्टिसिपेशन हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो एका दुसऱ्या गेमच्या स्टॉलवर, जिथे होतं एक बास्केट जी होती, बास्केटमध्ये बॉल हा टाकायचा होता. अनिश एवढा सुंदर बॉल टाकत होता की जो गेम जो होता, ज्या मॅम होस्ट करत होत्या त्या मॅमनी अनिशसोबत एक व्हिडिओज काढून घेतला आणि त्याच्यानंतर अनिशला ह्या गेममध्ये एक विनरचं प्राईजही भेटलं. छोटंसं गिफ्ट होतं, पण त्याच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे हा एक अजून फिश कॅस्टिंगचा काहीतरी गेम होता, जो मलाही काही व्यवस्थित कळाला नाही आणि अनिशला तर अजिबातच तो गेम लक्षात आला नाही कसं खेळायचं ते. मग आम्ही तो विषय सोडून दिला. ठीक आहे, गेम आहे खेळलो. त्याच्यानंतर आपला दादा गेम खेळतो आहे म्हणून काव्या गेली एका स्टॉलजवळ जिथं ब्रेसलेट्स होती भरपूर सारे, ती बघत होती ब्रेसलेट्सला. नंतर आम्हाला खूप भूक लागली, मग त्यानंतर आम्ही ठरवलं काहीतरी खाऊयात. तिथे पुढे आम्हाला एक राईज अप कंबुचाचं स्टॉल होतं, पंचगणीचं हे स्टॉल होतं कोल्ड्रिंक्सचं. हे कोल्ड्रिंक्स असं होतं ज्याच्यात 0 ॲडेड शुगर होती. आम्ही मँगो फ्लेवरचं कोल्ड्रिंक घेतलं. हे कोल्ड्रिंक मुलांना फारसं काही आवडलं नाही आणि मला देखील त्याची टेस्ट काही आवडली नाही, पण जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत ते हे नक्कीच घेऊ शकतात, त्यांच्यासाठी खूप योग्य असं हे ड्रिंक आहे. फायनली आम्ही मुलांना जे आवडतं ते घेतलं, ते म्हणजे त्यांच्या आवडीचा पिझ्झा. काव्या पिझ्झा खाऊन तर नाचायलाच लागली आणि अनिशलाही खूप बरं वाटलं, कारण आम्ही भरपूर दिवसानंतर पिझ्झा घेतला होता.
कारण आम्ही जनरली हेल्दी जेवण प्रिफर करतो आणि मलाही थोडंसं बरं वाटलं खाल्ल्यानंतर, कारण की आम्ही घरून निघताना काहीच नाश्ता नव्हता केला. पुढे एका स्टॉलवर आम्हाला अनिशच्या स्कूल व्हॅनमधले त्याचे फ्रेंड्स भेटले. त्यांचे मम्मी पप्पा आमचे कॉमन फ्रेंड्स देखील आहेत. नंतर आम्ही ठरवलं की आपण आता राईड्सकडे जाऊया. तिकडे जात असताना मला अचानक माझ्या कानावर एक मराठी लावणी पडली आणि मी तिकडे गेली तर बघते काय एक सेकंड क्लासची मुलगी जी होती, अतिशय खूप सुंदर असा डान्स ती परफॉर्म करत होती. त्याच्यामुळे मी तिच्या डान्सचं देखील शूटिंग इथे करून घेतलेलं आहे. थोडंसं तुम्ही बघू शकता ह्या मुलीची लावणी. एवढ्या लहान वयात एवढ्या ग्रेसफुली आणि एवढ्या कॉन्फिडंटली एवढ्या प्रचंड गर्दीसमोर डान्स करणं ही एक मोठी कलाच असते आणि देवाने दिलेली तिला ती कला आहे, त्यामुळे ती जोपासते आहे. ह्या मुलीचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर आम्ही अजून एक गेम खेळायला गेलो, जो होता बॉटल अशी बांगडीमध्ये टाकून उभी करायची होती, पण त्याची लवकर लक्षातच नाही आली. विदाऊट ट्रिक गेम खेळायला गेलो तर ते जिंकणं जरा कठीण होतं, पण हा जिंका गेम हा खेळलाच पाहिजे आणि याच्यातूनच आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. म्हणजे नेक्स्ट टाइम आपण इम्प्रूव्ह करू शकतो. इथं डबल्स खेळत होती. त्यानंतर आम्ही ठरवलं की राईड्स करूया. आकाश पाण्यात बसायला गेलो. खूप भीती वाटत होती कारण काव्या आमच्यासोबत होती, पण तिनेच खूप एन्जॉय केलं, हसत होती, ती घाबरली नाही. ही राईड झाल्यानंतर आम्ही लास्टला घरी आलो आणि आजचा आमचा दिवस खूप छान गेला. कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा.